कुरकुरीत आणि चटपटीत चवीची बटाट्याची शेव किंवा आलू भुजिया स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज आपण रेसिपी बघणार आहोत। अगदी मार्केटपेक्षाही छान चवीची आणि परफेक्ट छान कुरकुरीत होणारी, सोड्याचा वापर न करता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनणारी बटाट्याची शेव। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून पुरणाच्या चाळणीने असे छान मॅश करून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये 2 वाटी एवढं बेसन पीठ घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले ॲड करणार आहे। लाल मिरची पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, काळा मीठ, साधा मीठ आणि थोडीशी हळद हे सर्व घालून आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण पाण्याचा वापर जराही केलेला नाहीये। मॅश केलेल्या बटाट्यामध्ये हे पूर्ण पीठ छान भिजवून होतं। गरज असल्यास थोडंसं पाणी तुम्ही इथे घालू शकता, पण पाणी घातल्यामुळे नंतर शेव मऊ पडण्याचे चान्सेस असतात। त्यासाठी इथे अजिबात पाणी वापरलेलं नाहीये। मऊसर असा गोळा मळून घेतल्यानंतर त्याला वरतून तेल लावून घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सहज हाताने हा गोळा छान मऊ होतोय। 3-4 मिनिटं छान मऊसूत गोळा तयार करून घेतलेला आहे आपण। त्यानंतर याला तेल लावून घेतलेलं आहे। आता जो शेव बनवायचा साचा असतो त्याला देखील आतून तेल लावून घ्यायचं आहे। आता यामध्ये बनवलेलं पीठ हे छान असं भरून घ्यायचं आहे। साच्याचं झाकण बंद करून मीडियम हॉट तेलावरती आपल्याला ही शेव आता काढून घ्यायची आहे। तेल फार जास्त गरम नाही आणि जास्त थंडही नाही। व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे अगदी मापामध्ये तेल गरम केलेलं आहे, ज्यामुळे अगदी कुरकुरीत शेव होईल। जास्त गरम तेलात घातली तर शेव खालच्या बाजूने करपायला लागेल लगेच। त्यासाठी तेलाचं टेम्परेचर हे मीडियम ठेवा आणि छान 1 ते 1.5 मिनिट आपल्याला ही शेव तेलावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। अगदी मार्केटमध्ये परफेक्ट कलर किंवा टेक्स्चरची जी शेव असते त्याप्रमाणे झालेली आहे। राहिलेली सर्व शेव याचप्रमाणे मी तळून घेणार आहे। जर तुम्हाला बटाट्याची शेव बनवण्याची ही सोपी पद्धत आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा। यामुळे तुम्हाला रोज नवीन साध्या आणि सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।